नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्यात पुन्हा एकदा लोकसभेनंतर भाजपला सर्वात मोठा धक्का। भाजपचा हा बडा केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या भेटीला आज झालाय मोठा पक्षप्रवेश। नेमके झाले काय ते सविस्तर बघूया। लोकसभेनंतर भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहेत। एक हाती सत्ता न आल्याने भाजपची मोठी अडचण झालेली दिसत आहेत। त्यातच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मारलेली मोठी बाजी हे सर्व लक्षात घेता आता भाजपमधील बडे नेते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, शिवसेना, ठाकरे आणि काँग्रेस यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आता सर्वात मोठा पक्षप्रवेश आज शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडला। भाजपला धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला। मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यात चांगलं वर्चस्व असणाऱ्या सूर्यकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी घेतली होती। तसेच एक वेळा खासदार, 4 वेळा आमदार, नगरसेवक अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी भूषवल्या होत्या। त्यामुळे भाजपला मराठवाड्यात हिंगोली, नांदेडमध्ये झटका बसलेला आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर नाराज सूर्यकांत पाटील यांनी भाजप सदस्याचा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता पुढे राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? याला जबाबदार कोण? फडणवीस की अन्य कोणते नेते? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।